आम्ही जो आज बदल हा झाला पाहिजे, कारण मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत चाललेला आहे। त्याचं षडयंत्र 42 वर्षापासून चालू आहे। ज्यावेळेस मिल बंद झाल्या ह्या सगळ्या मिल नफ्यामध्ये होत्या, एकही मिल तोट्यामध्ये नसताना सुद्धा जो कायदा तयार केला, वेळोवेळी कायद्यात बदल आणले आणि मुंबईतून गिरणी कामगारांना हद्दपार करण्यात आलं। VRSचं गाजर हे निमित्त होतं, पण या VRS घेतल्यानंतर पुन्हा मुंबईत गिरणी कामगार आल्याच्या समोर जो कायदेशीर जो कायदा झाला की मुंबईत गिरणी कामगाराचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भात ज्या जमिनी दिल्या गेल्या, जशा मालकाला दिल्या गेल्या तशाच गिरणी कामगारांना दिल्या, पण मालकाला पूर्ण जमिनी त्यांच्या मुंबईत दिल्या गेल्या, पण गिरणी कामगारांना सांगितलं जातं की मुंबईच्या बाहेर तुम्हाला घरी द्या। हा अन्याय आहे आणि हा अन्यायाच्या वाचा फोडण्यासाठी आम्ही 9 ऑगस्टला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन सुरू करतो। एकंदरीत मराठी माणसाचं मुंबईतनं होणारं जे कच्चीकरण आहे की जी काही मुंबईतून हक्कलपट्टी आहे हे कुठं ते थांबण्याचा हेतू आहे आणि मालकाने या जमिनीवरती प्रचंड पैसा कमवलेला आहे, तर त्यांच्यावरती जर कर लावला तर संपूर्ण गिरणी कामगारांना मुंबईत विनामूल्य पुनर्वसन होऊ शकतं। हे वेळोवेळी आम्ही दाखले दिलेले आहेत, पण या दाखल्याचा कुठेही विचार केला जात नाही आहे। पण आज पैसे देऊन सुद्धा भरून सुद्धा लोकांना आज घरं ताब्यात दिली जाते। अत्यंत क्रूर पद्धतीचं गिरणी कामगारांना वागणूक दिली जाते, म्हणून मुख्यमंत्र्यांना आम्ही म्हणतो की गिरणी कामगार का तुमचा लाडका नाही आहे? आज निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला लाडकी बहीण दिसते, मग गिरणी कामगार तुम्हाला का दिसत नाही आहे? त्याच गिरणी कामगारांची तुम्ही मुलं आहात म्हणून वेळोवेळी दाखले दिले जातात, मग तुमच्या बापाला तुमच्या वडिलांना न्याय पाहिजे की नको? हा तुम्ही न्याय कधी देणार? हा सवाल आम्ही आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज मुख्यमंत्र्यांना विचारतो। जवळजवळ 3 लाख गिरणी कामगारांनी मुंबईचा विकास आणि औद्योगिक क्रांती घडवलेली आहे आणि आज मुंबईचा विकास घडवणारे 3 लाख रुपये होते, त्यामधले 1.5 लाख लोकांनी फक्त फॉर्म भरले आणि आज 97,000 लोकांना पात्र केलं जातं। बहुतांशी गिरणी कामगारांच्याकडे पुरावे नसल्यामुळे त्यांना अपात्र केलं जात आहे। पुरावे असून सुद्धा काही लोकांनी फॉर्म भरले नाहीत म्हणून त्यांना अपात्र केलं जाते। तर आमचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त गिरणी कामगारांचं ज्यावेळेस मुंबईत पुनर्वसन होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थानं संयुक्त मराठी मुंबईत चळवळीला न्याय मिळेल किंवा संयुक्त महाराष्ट्राला न्याय मिळेल। किती संघटनेचा आपल्या आंदोलनाला पाठिंबा? आम्हाला 7 संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा आहे।